नमस्कार, मी डॉक्टर पूजा घाळ स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना काहीतरी थंड खाण्याची इच्छा असते। कोणाला दही आवडतं तर कोणाला ताक। हे दोन्ही पदार्थ दुधापासून बनवलेले जातात। हे दोन्ही पदार्थ जसे दिसायला वेगळे आहेत तसेच त्यांचे गुणधर्म देखील वेगळे आहेत। हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात की दही घ्यावे की ताक। आयुर्वेदानुसार काय विचार केला आहे। दुधापासून दही बनते आणि दुधाला दह्याला घुसळण्याची प्रक्रिया केल्यानंतर ताक बनते। आयुर्वेदानुसार दही हे उष्ण गुणाचे आहे आणि दह्यामध्ये पाणी टाकून घुसळून त्यामधून लोणी बाजूला काढून जे लिक्विड उरेल त्याला आपण ताक म्हणू। आणि अशा पद्धतीने बनवलेले ताक हे थंड म्हणजेच शीतगुणी आहे। शरीरातील उष्णता कमी करणे हा तर ताकाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक पिण्याचे काय फायदे आहेत हे आता आपण जाणून घेऊयात। उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झालेली असते। ताक हे शरीरातील पाण्याची पातळी भरून काढायचे काम करते। ज्यांची पाचनशक्ती कमी झालेली असते त्यांची पाचनशक्ती ताकाच्या नित्य सेवनाने सुधारते। उन्हाळ्यामध्ये भूक मंदावलेली असते, तोंडाची चव कमी झालेली असते आणि खाण्याची इच्छा होत नाही, ही सगळी लक्षणे कमी करायचे काम ताक करत असते। उन्हाळ्यामध्ये अथवा इतरही वेळा जेव्हा आपण तिखट मसाल्याचे पदार्थ खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये छातीमध्ये जळजळ होत असते, तर हा दाह शांत करायचे काम ताक करत असते। ताकामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात। ताकामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते। ताकामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टीज असतात, म्हणजेच कॅन्सरला प्रतिबंध करायचे गुणसुद्धा ताकामध्ये आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही ताकाचे नित्य सेवन केल्याने तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील। आता हे ताक नेमके बनवायचे कसे हे आपण पाहू। ताक हे दुधा इतकेच पातळ असावे। ताक बनवताना दह्यामध्ये भरपूर पाणी घाला आणि रवीच्या अथवा हँड मिक्सीच्या सहाय्याने घुसळून घ्या। नंतर जे लोणी येते ते काढून घ्या आणि त्या ताकाचे सेवन करा। ताकामध्ये कोथिंबीर, जिरं आणि संधे मीठ घाला। ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी साखर अजिबात वापरू नका। त्यासोबत जर तुम्ही सब्जा घातला तर तुम्हाला आणखी जास्त बेनिफिट्स मिळतील। वजन कमी करण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी सब्जाचा मुख्यतः उपयोग केला जातो। आता काहींना प्रश्न पडेल की ताक किती प्रमाणात प्यावे, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही येथेचे ताक पिऊ शकता। पाहिजे तेवढे ताक तुम्ही उन्हाळ्या ऋतूमध्ये पिऊ शकता। ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर उन्हाळा हा गोल्डन ऋतू आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्रिप्शन करणे हे तुम्हाला पूर्णपणे फ्री आहे, पण त्यामुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशनल मिळतं। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।